फलंदाज 2000 रुपये, गोलंदाज 1001, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1001. नितीन रोकडे साहेब, रवींद्र शिंदे साहेब आपला धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून पंच सौजन्य 10-200 आनंदा नाईकवडी साहेब, गुणलेखक सौजन्य राजवीर टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपलं धन्यवाद. बॅनर सौजन्य राजवर्धन मिलिंद पवार साहेब आपलं धन्यवाद. फटाकडे सौजन्य सुधीर टोळे साहेब बापू. क्रिकेट साहित्य सौजन्य सुनीलदादा मस्कर साहेब. पाणी नाश्ता सौजन्य अमितदादा भावके साहेब, विकास साठे साहेब. आणि विशेष सहकार्य आहे सुराज्य डेअरी फार्म धामणी, सुमितदादा मस्कर, रोहन गराळ, सूरज दुधडे, रवी पवार, दीपक दादा दिंडे. आपल्या सर्वांचा मनापासून आभार. आज नितीन सर मालिकावीराचा आपण उल्लेख केला, तब्बल 5000 रुपये. एखाद्या प्रीमियर लीगमध्ये जसं रोख रकमेचा पारितोषिक असतं ना, त्या प्रकारचं. फिल्डिंग लावा आपली मत्रेवाडी 12वा खेळाडू देखील पाठवा. प्रगती 11 कोळेकरवाडीचे आलेले आहेत. आपली मत्रेवाडी आपला 12वा खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले मयूर कोळेकर आणि त्यांच्या साथीला संजय कोळेकर. चार षटकांची लढत आहे, लक्षात घ्या. आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये कशा प्रकारे खेळ करतील हे पाहिजे आहे. कारण दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलाय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळ चांगला करावा लागेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. अतुल चव्हाण. पहिला चेंडू बॅटची कडा लागली आहे. स्लिपला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेटची संधी निर्माण झाली होती. कदाचित चेंडू चेहऱ्यावर आदळल्या. पहा दुखापत झाली आहे का? आशा करूया दुखापत नसावी, कारण स्लिपचा क्षेत्ररक्षक एवढ्या जवळ का उभा होता हे प्रश्न आता प्रेक्षकांना पडला असेल. पहिली स्लिप तैनात केली अतुल चव्हाण. आपली मत्रेवाडीचा हा खेळाडू. डॉट बॉल. हा चेंडू फिरवलाय. कव्हर्सला हवेत खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. उंची जास्त, लांबी देखील कमी. आणि दुसऱ्या चेंडूवर अतुल चव्हाण. आपली मत्रेवाडीला मिळते विकेटची आम्ही विकेटचं पतन. आणि पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवलाय. मयूर कोळेकर बाद होतील. आणि यासाठी आपली मत्रेवाडी या संघाचा आपण सातत्याने उल्लेख करतोय की हा संघ यावर्षी चांगला खेळलाय. ओमकार कोळेकर क्रमांक 3 वर दाखल झालेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. आणि लेजंड खेळाडू आपली मत्रेवाडीचे बापू आहेत. पहिल्या स्लिपमध्ये तैनात. अनुभव प्रचंड मोठा त्यांच्याशी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बापू यांनी डीप लाईन झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विकेटचं पतन. पहिल्या षटकात 2 विकेट घेतलेत अतुल चव्हाण यांनी. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अनुभवी खेळाडू, मास्टर क्रिकेटर बापू. आणि या आधीच्याच चेंडूवर नितीन सर तुम्ही बापूंचा उल्लेख केलात. आणि हा पहा रिप्ले. जल्लोष पहा. आपल्या उजव्या बाजूला अगदी स्ट्रेच झाले बापू. आणि चांगला झेल इथे मात्र पकडलाय. अचानक सावंतवाडी थँक्यू व्हेरी मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील हंगामासाठी, कारण अतुल चव्हाण यांचा पहिल्या षटकामध्ये विकेट घेऊन देखील सामना गमावला. ही कुठेतरी त्यांना आता खंत असेल. या चुका सुधाराव्या लागतील. क्रमांक 4 वर आलेत
मनोज महाडिक. पहिला चेंडू मनोज महाडिक यांनी हवेत खेळलाय सरळ हातामध्ये लॉंग ऑफला. यासाठी या खेळाडूला तैनात केलं होतं. अजय यांनी टिपलाय झेल आणि विकेटचं पतन. मनोज महाडिक गोल्डन डकचा शिकार 0 बाद. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू आक्रमण करण्याचा नसतो. एकेरी दुहेरी धावा देखील घ्यावा लागतात आणि त्या धावा मात्र कदाचित सध्याचे खेळाडू विसरलेत का. चांगली गोलंदाजी अतुल चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आई भराडी माता चषक 2026 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये हा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलाय. रोहित आलेत आणि त्यांच्या साथीला आहेत संजय कोळेकर. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर बारक्या. जर्सी क्रमांक 44 बारक्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. म्हणजे बारक्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव मिळते संजय कोळेकर यांना आणि त्यांच्या साथीला आहेत रोहित. रोहितवर देखील जबाबदारी असेल धावा करण्याची. धावा कराव्या लागतील. लेग ब्रेक चेंडू चांगला टप्पा फ्लाईट टेट चेंडू आणि ज्या प्रकारे चेंडूला उंची दिली होती फ्लाईट देण्याचा प्रयत्न. आणि विशेष मध्ये एखादा फिरकीपट्टू ज्या वेळेला गोलंदाजीसाठी येतो ना त्यावेळेला या गोष्टी पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे जर तो गोलंदाज लेग ब्रेक टाकत असेल तर फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न केला जातो फ्लाईट देऊन. बॅकफुटला जाऊन कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 धावा. प्रगती 11 कोळेकरवाडी प्रथमतः फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये टॉस जिंकला आपली मत्रेवाडी. कॅप्टन अतुल चव्हाण यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्या षटकामध्ये वर्चस्व दाखवण्याचा खेळ. पॉइंटला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला. डीप पॉइंट आपल्या डाव्या बाजूला धावतोय. चेंडू थांबवू शकणार नाहीये. 4 धावा मिळतील रोहित यांना. रोहित यांच्या बॅटमधून हिटमॅन स्ट्रोक 4 धावा. आई भराडी माता चषक चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगला कट फटका कापला चेंडूला डीप पॉइंटला. हा देखील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. स्लोअर वन हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज बारक्या. हा मात्र वेगवान होता. हा देखील चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपल्या उजव्या बाजूला गेला जरूर. एक धाव रोखू शकणार नाहीये. चांगली गोलंदाजी बारक्या यांची. आणि या स्क्वेअर कटचा देखील चांगला फटका रोहितचा. विथ द टर्न अगेन्स्ट द टर्न चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. संजय कोळेकर यांच्या बॅटमधून खणखणीत आई भराडी माता चषक दर्जेदार षटकार. काय फटक्याबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 16. अमित आलेत. पहिला चेंडू अमित यांचा लोअर फुल टॉस. चांगला ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑन आहे तैनात. एकदा मिळेल. चुकी करतोय क्षेत्ररक्षक. क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील 4. येतोय आई भराडी माता चषक चौकार. असं हर्षल दादाची देखील खूप मेहनत आहे. सकाळपासून आपण त्याची धावपळ पाहतोय आणि विशेष म्हणजे आयोजन असल्यावर एवढी मेहनत करावी लागते.
चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. GTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू कट केला. आणि विशेष म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागते. तुम्ही ज्या वेळेला निर्धारित षटकांचे सामने खेळताय, हे ग्रामीण क्रिकेट आहे. एक वाडी एक संघ. हा देखील ओव्हरपिच चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपली मत्रेवाडी या संघाने यावर्षीचा हंगाम गाजवलाय. पाटण तालुका एक वाडी एक संघ या क्रिकेट संघटनेमध्ये. आणि त्याचं कारण आहे त्यांचा खेळ. सांघिक खेळ चांगला राहत असतो या संघाचा. आपली मत्रेवाडी. दुसऱ्या बाजूला प्रगती 11 कोळेकर वाडीला धावा कराव्या लागतील, कारण विकेट गेल्यानंतर तुम्हाला चांगली भागीदारी करावी लागेल. संजय कोळेकर चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ आहे त्यांना. एकदा मिळते संजय यांना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी लॉंग ऑफला. अक्षय मत्रे होते लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगॉनवरून अजय मत्रे वेगाने गेले आपल्या डाव्या बाजूला. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अजय मत्रे यांनी टिपलाय झेल. विकेटचं पतन. 4 गडी बाद 22 धावा धावफलकावर. रोहित बॅक टू द डग आउट. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अजय मत्रे पहिल्या सामन्यातील सामनावीराचे मानकरी. त्यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 गडी बाद 22. टीम प्रगती 11 कोळेकरवाडी. पुढील सामना ज्योतिर्लिंग 11 गोटील विपक्ष श्री आध्यात्मिक फायटर गोटील. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आपण नाणेफेकीसाठी या प्लीज. आणि या दोन्ही संघ एकाच गावचे आहेत. आज आपल्या वाडीसाठी खेळत असताना पाहायला मिळतील. ज्योतिर्लिंग 11 गोटील श्री आध्यात्मिक फायटर गोटील. आणि गोलंदाजी मार्कवर अजय मत्रे. पहिला चेंडू अजय मत्रे यांचा. चांगला चेंडू डॉट बॉल. आणि नितीन दादा पवार हे देखील गोटील गावचेच आहेत. हा योगायोग आहे. परंतु नितीन दादा पवार म्हणजे पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये एक व्यावसायिक स्कोरर. आणि म्हणजे आपला नोकरी आपला व्यवसाय करत असताना याला बोलतात आवड. आणि ही क्रिकेटची आवड प्रत्येकजण जपत असतो मित्रांनो, कारण त्यांना माहीत आहे आपल्या पाटण तालुक्याची स्पर्धा आहे. आपल्या संघटनेसाठी नेहमी शनिवार रविवार वेळ काढत असतात. हाफ ट्रॅकर चेंडू वाडव्या बाटने खेळलाय हवेत. अमित मत्रे आहेत लॉंगॉनला. वेगाने गेले चेंडूवर. एक धाव मिळते. चार गडी बाद 23. ओव्हरपिच चेंडू. चांगला टप्पा. लाईन आणि लेन चांगली आहे या चेंडूवर. अजय मत्रे यांच्या माध्यमातून. पहिल्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी हे खेळाडू आहेत. आणि पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार का मला मिळाला हे मात्र आपल्या गोलंदाजीच्या बळावर दर्शवत असताना चांगली गोलंदाजी केली अद्याप या मॅचमध्ये. अजय मत्रे आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. कॅमेरामॅनचं कौतुक, कारण पहा लगेच झूम करून दाखवलं त्यांना. सामनावीराचं टी शर्ट त्यांच्या अंगावर परिधान आहे. स्लोअर वन. फटका फसलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे जातोय. तत्पर मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुका करतोय. आणि स्माइल देखील त्यांच्या चेहऱ्यावर एक चांगली. चेंडूचा अंदाज आलाच नाहीये त्यांना. मिडॉनला तैनात होते. 2 धावा मिळाल्यात. सीताराम बाबू 12व्या खेळाडू देखील थोडासा कन्फ्यूज आहे, कारण त्याच्या चेहऱ्यावर देखील दिसतंय. आपटलाय चेंडू. कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत आहेत. डॉट बॉल. येस, आदरणीय सचिनदादा पवार साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आई बाराडी माता चषक 2026 या स्पर्धेच्या दरम्यान त्रिमूर्ती स्पोर्ट्स जामणी
या गावचं आयोजन आणि सचिनदादा पवार यांचा विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच सचिनदादा पवार. हाफ टॅकर चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, स्लोअर वन डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 24 आणि 25 धावांचं लक्ष असेल आपली मत्रेवाडी. 25 रन्स टू विन. चला टॉससाठी या ज्योतिर्लिंग 11 गोटील श्री आध्यात्मिक फायटर गोटील दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. येस चला टॉससाठी या. बघा ज्योतिर्लिंग 11 गोटील श्री आध्यात्मिक फायटर गोटील दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉससाठी. श्री आध्यात्मिक फायटर गोटील या चला कॅप्टन टॉससाठी. हर्षदाच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. टॉसचा बॉसमध्ये आई भरडी मातेचा कटआउट आहे. आपल्या गावाची ग्रामदैवत आणि अजय संघ 5 खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात जे गोटील गावाचे आहेत. ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब गोटील संघ कॉल करेल. टेल कॉल केलाय. इट इज अ हेड. श्री आध्यात्मिक फायटर घोटील समोर जर विचार केला तर तुमच्याच गावचा संघ आहे. टॉस जिंकलाय, महत्त्वाचा निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करणार आहे पहिले आणि त्यांना चेससाठी देऊ. विशेष म्हणजे आजचा शनिवारचा दिवस संपूर्ण स्क्वॉड आहे तुमचा? नाही, पूर्ण स्क्वॉड नाही, पण आहे आम्ही बॉलर बॅट्समॅन आहेत थोडं. जरी कमी असेल तरी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच चालू झाले, जास्त वेळ घेणार नाही. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर लेगबाई स्वरूपात धावाले. येस, थँक्यू सो मच पंच. आणि पंचाचं देखील कौतुक करावं लागेल. कैलाश नाईक सर, संदीप ठाकूर सर, गजानन सर, त्यांचा पॅनल आपण पाहतोय. पुढे सरसावून हुक केला. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू काय पडद्यावर जाऊन आदळतोय. एक धाव मिळते. 40+ गोटिवलीचं हे मैदान अगदी या मैदानाचा आउटफील्ड खूप वेगवान आहे आणि PTPL इथे ज्या प्रकारे होत असते याच मैदानावर अनोख्या पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअरला प्रयत्न चांगला केला. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे. डीपला प्रोटेक्शन नव्हतं आणि वेगाने मिडविकेटचा क्षेत्ररक्षक गेला. चांगला प्रयत्न मयूर कोळेकर यांच्या माध्यमातून. जर हा झेल झाला असता ना तर आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल ठरला असता.
प्रयत्नांची पराकाष्ठा केली मयूर कोळेकर यांनी, कारण त्यांना माहीत आहे अतुल चव्हाण ही विकेट आपल्याला हवी आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या हातामध्ये मारला होता, कॅच ड्रॉप. पहिल्या सामन्यात देखील अशा प्रकारे कव्हर्सला जेल सोडला होता आणि या सामन्यात देखील मिड ऑफचा शतरक्षक चुकी करतोय. आज सकाळी चहा पिता पिता नशिबाची गोळी टाकून खाली की काय अतुल चव्हाण यांनी. अशा प्रकारची नशिबाची साथ त्यांना मिळते. पायावर टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मयूर कोळेकर. लेग बाईटची एक धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 धावा धाव फलकावर. 5 चेंडू अखेर 5 धावा. ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न, वीस टाइम स्ट्रोक होता. कॉलिंग देखील खराब, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पहिल्याच प्रयत्नाबाई जर हा चेंडू पकडला असता तर अतुल चव्हाण यांना मात्र धावबाद करण्याची संधी होती. ती संधी गमावली आहे. मी म्हणेन टीम प्रगती 11 कोळेकरवाडीने पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 5 धावा. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 20 ठराविक अंतराने जर विकेट घेतल्या तर धावसंख्येला लगाम लावू शकतात, धावसंख्येला रोख लावू शकतात. तर टीम प्रगती 11 कोळेकरवाडी अद्याप 20 धावांची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये विजयासाठी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. रवी महाडिक षटक क्रमांक 2 साठी. स्लॉक स्वीपचा फटका, मिड विकेटला शतरक्षक गेले जरूर आपल्या उजव्या बाजूला आणि अनोख्या पद्धतीने प्रयत्न केला जरूर त्यांनी चेंडू वाढवण्याचा. 4 धावा मिळतील. चौकार. स्टार्ट घेतला नव्हता आणि या स्टार्ट घेणं किती महत्वाचं असतं हा पहा रिप्ले तुमच्या समोर. कारण चेंडू गेल्यानंतर हात का फिरवला ते कळलं नाहीये. आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतात. तुम्हाला वेगाने चेंडूवर जाणं महत्वाचं. फुललेनचा चेंडू चांगला टप्पा आहे. या चेंडू बॅटला लागल्यानंतर शरीरावर आदळला. डॉट बॉल. अतुल चव्हाण आणि त्यांच्या साथीला आहेत अनिल. फटका फसलाय अनिल यांचा. कव्हर्सला शतरक्षक आहे तैनात. विकेट हवी होती प्रगती 11 कोळेकरवाडीला आणि ती विकेट मात्र मिळते. गोलंदाज रवी महाडिक यांनी मिळवलं यश. विकेटचं पतन. अनिल बाद झाले आणि क्रमांक 3 वर नवीन फलंदाज बारक्या. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही घोटीलचे संघ असतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मजा येईल त्या मॅचला देखील. बारक्या. पहिला चेंडू बारक्याने फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून लांब लांब आणि हा मिड विकेटला बाहेरून आता चेंडू शोधून आणावा लागेल. बारक्या जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले होते की काय. येस. चला चेंडू द्या प्लीज. मी विनंती करेन आयोजन कमिटीला आपले जर खेळाडू असतील एक्स्ट्रा. टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. अजून 10 धावांची आवश्यकता आहे. प्रगती 11 कोळेकरवाडी ज्या प्रकारे खेळ करते विकेट घ्यावा लागतील त्याचबरोबर धावा देखील रोखावा लागेल
अशा परिस्थितीमध्ये ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला चुकी करतोय क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जरूर अधिक यांचा, परंतु उशीर झालाय. बारक्या याचा झेल सुटला आणि कॅचेस विन द मॅचेस. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला आई भारडी माता चषक या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. धाव घेतलीच नाहीये कारण सरळ हातामध्ये मारला होता, त्यामुळे इथे प्रयत्न केलाच नाही धावण्याचा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा आधीच्या चेंडूवर चुकी झाली होती अधिक यांच्याकडून आणि इथे मात्र यश मिळवले रवी महाडिक यांनी. बारक्या झेलबाद. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद 15 धावा. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. अतुल चव्हाण ही जर विकेट मिळाली ना प्रगती 11 कोळीकर वाडीला तर ते मॅचमध्ये येऊ शकतात, कमबॅक होऊ शकतं. 2 मोठे फटके, 10 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू 10ची गरज. नवीन फलंदाज पहिल्या सामन्यातील अजय म्हात्रे आणि त्यांच्या साथीला अतुल चव्हाण आणि महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अधिक महाडिक. अधिक महाडिक यांचा पहिला चेंडू चांगला ऑफ ड्राईव्ह. अतुल चव्हाण यांनी लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत गणेश. तत्पर एक धाव मिळते. ज्या माइंडसेटने फलंदाजी करत असताना टीम आपली म्हात्रेवाडी त्यांना माहीत आहे 25 धावांचं लक्ष, त्यामुळे कोणताही धोका घेत नाहीयेत आणि अशा स्थितीमध्ये एकेरी दुहेरी धावा घेत असताना प्रयत्न केला जातोय पुढे धावफलक नेण्याचा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. चांगला निर्णय अजय म्हात्रे यांचा. व्हाईट बॉल. आपली म्हात्रेवाडी विजयाच्या दिशेने मात्र एक धाव पुढे जाते. 17 धावा धाव फलकावर. चांगला फ्लिकचा फटका. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. वेगाने गेले चेंडूवर. चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये पकडण्यामध्ये अपयश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये कारण एकच धाव घेतली आहे. माहिती आहे आता त्यांना देखील की सामना आता इथून आपण एकेरी दुहेरी धावाने सहजरित्या जिंकू शकतो. आपली म्हात्रेवाडी 18 धावा धाव फलकावर. 7 धावांची आवश्यकता आहे. 7 रन्स टू विन. टीम आपली म्हात्रेवाडी. अधिक महाडिक पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. तिसरा चेंडू. मोठा फटका खेळलाय अतुल चव्हाण यांनी. उंची जास्त, लांबी कमी आणि विकेटची मिळते अधिक महाडिक यांना हमी. विकेट हवी होती प्रगती 11 कोळेकर वाडीला, ती विकेट मात्र मिळाले. अतुल चव्हाण झेलबाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ओमकार टेटमे यांनी चांगला झेल पकडलाय. ओमकार कोळेकर. येस. आणि चांगला झेल डीप मिड विकेटला. आता हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाईल कारण या विकेट खूप महत्वाची होती. 18 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावांचं लक्ष पार करायचे आणि आता नवीन फलंदाज अमित आलेत. अमित म्हात्रे. हलक्याताने फक्त दिशा दिली चेंडूला स्लीपमध्ये. पटण तालुका क्रिकेटचा सर्वोत्तम आयकॉन अक्षय सलते आपलं स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटमध्ये होत असते आणि त्याचं कारण आहे त्यांचा खेळ. अक्षय सलते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल.
हा 6व्या स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता, कदाचित एवढा ऑफ स्टंपला चेंडू स्क्वेअर मारा. टीमची धावसंख्या धावफलकावर 20. 5 धावांची आवश्यकता आहे अद्याप. एक मोठा फटका टीम आपली मत्रेवाडी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होऊ शकते. 5 रन्स टू विन. हलक्यात फक्त ढक्कलला चेंडू पॉईंटच्या दिशेने. एक धाव मात्र मिळते. एकेरी दुहेरी धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि आज या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम आपली मत्रेवाडी. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. वाईट बॉल. अद्याप 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आपली मत्रेवाडी या संघाला. आणि आपली मत्रेवाडी या दुसरा सामना जिंकण्याच्या दृष्टिक्षेपामध्ये हा सामना आणून ठेवलाय त्यांनी. क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे कोळेकरवाडीचं खराब राहिलंय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंग ऑन चुकी करतोय आणि सामना इथे कदाचित आता इथून हातातून निसटला जाऊ शकतो. 2 धावा आल्यात. धावांची केली आहे बरोबरी. 6 चेंडू 1 धावेची गरज. GTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून अगदी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळालं. 6 चेंडू 1 धाव. प्रगती 11 कोळेकरवाडी. पहिला सामना जिंकल्यानंतर समर्थकांच्या अपेक्षा जास्त होत्या. त्या अपेक्षा मात्र फुल ठरवल्यात. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर मयूर कोळेकर आलेत. बैठक. भारतीय बैठक 6 धावांसाठी MSD स्टाईलने सामना फिनिश केला. अमित म्हात्रे यांच्या